अहो शिंदे साहेबांनी काय सगळ्या जागा सोडायचं मान्य केलं काय? शिरूरची जागा तुम्हाला दिली ना. आता यामध्ये महायुतीमध्ये तिढा निर्माण होऊ नये म्हणून आम्ही स्पष्टपणे विनंती करतोय की जास्त आग्रह न करता जे आमच्या जागा आहेत ते आम्हाला लढवण्याचा अधिकार आहे आणि त्या जागा त्यांना आम्हाला मिळाल्या पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. ओके, तुमचा उमेदवार अजून फायनल झाला नाही, तिकडे खैरे जोरदार प्रचार करत आहेत, पण स्वतः MIMचे पक्षप्रमुख ओवेसी इथं कालपासून आले, ते आज उद्या प्रचार करत आहेत. ओवेसीला प्रचार करू द्या, खैरेंना प्रचार करू द्या. उद्यापर्यंत आमची जागा जेव्हा जाहीर होईल त्या टायमाला त्यांच्यापेक्षा 10 पटीने मोठ्या प्रचाराचं यंत्रणा जी आमची रेडी आहे, त्यामध्ये भाजप आहे, त्यामध्ये अजितदादाचे राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे आणि आता मनसे पण आहे. म्हणून हे चारही जण येऊन या बाकींच्याची तिरडी उचलल्याशिवाय राहणार नाही. तुमचा उमेदवार कोण असेल, किती नावाची चर्चा आहे ते तरी आम्हाला सांगा. किती जाईल, 1 2 3 त्यापैकी कोणाला मिळेल? सध्याला 3 नावाची चर्चा आहे, त्या तिघापैकी एकाला तिकीट मिळेल आणि म्हणून याचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला सुद्धा त्याबद्दलचा स्पष्टपणे सांगता येणार नाही. पण ती 3 नावं तर सांगा ना. त्यातली 3 नावं आहेत. कोण आहेत? संदीपान भुमरे आहेत, राजेंद्र जंजाळा आहेत, विनोद पाटील आहेत. हे 3ही नावं आहेत समोर. तिघापैकी एकाचं नाव उद्या जाईल. हो. आज उबाठा गटाच्या प्रवक्त्याने श्रीकांत शिंदे फाउंडेशनवर काही आरोप प्रत्यारोप केलेत. मुळात हे बिनबुडाचे आरोप करताना काहीतरी तारतम्य ठेवलं पाहिजे अशी आमची अपेक्षा होती. 2 कागद हातात घ्यायचे आणि त्याच्यावर भाष्य करायचं आणि कुणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात आम्ही उभं करतोय की काय असा आविर्भाव आला. ते आज पत्रकार परिषदेमध्ये बोलले. काय बोलले? श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून अनेकांना, गरिबांना वेगवेगळ्या सवलती किंवा त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न या फाउंडेशनच्या माध्यमातून केला. हे सत्यता आहे, ही वस्तुस्थिती आहे, त्याला आम्ही नाकारतही नाही. परंतु पद्धत अशी आहे, एखाद्या फाउंडेशनला जर एखादा पैसा जर यायचा असेल, जो दाता आहे, ज्याला वाटतं की यांना मदत केली पाहिजे, तर तो पैसा चेकनीच स्वीकारला जातो. आणि जेव्हा चेकनी पैसा स्वीकारला जातो त्या टायमाला धर्मदाय आयुक्ताकडे जेव्हा याचं ऑडिट होतं त्या टायमाला 1-1 रुपया कसा खर्च केला गेला याचं विवरण किंवा त्याचं स्पष्टीकरण हे देणं गरजेचं असतं. तुम्हाला कोणत्याही ट्रस्टला 1ही रुपया अवांतर खर्च करण्याचा अधिकार नाही, हे सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून जर तुम्हाला त्याबद्दलची माहिती घ्यायची असेल, इतके विद्वान तुम्ही आहात, तर RTIच्या मार्फत ही माहिती घेऊ शकता. हा अधिकार तुम्हाला कायद्याने बहाल केलेला आहे. एखाद्या संस्थेची माहिती घ्यायची, RTIमध्ये त्या RTIच्या नियमानुसार तर तुम्ही अर्ज दाखल करा, तुम्हाला सविस्तरपणे माहिती मिळेल. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्या मुलावर मी आरोप करतोय आणि काहीतरी मोठं घडवतोय, 500 कोटीचा घोटाळा आम्ही उघडकीस आणतोय. या आविर्भावामध्ये असे मूर्खपणा करणं मला वाटतं हे गैर आहे. जर आम्ही जर दुसऱ्या बाजूने जर आरोप करायला जर सुरुवात केली की ज्या तुमच्या उबाठा गटाच्या नेत्यांकडं जवळपास 47 ते 48 कंपन्या ह्या बोगस आहेत आणि त्याच्यातून लाखो करोडो रुपयाची कमाई झाल्याचं तुमचं बॅलन्स शीट म्हणतंय. ज्या कंपन्या अस्तित्वात नाहीत त्यांचे तुम्ही प्रॉफिट दाखवताय, याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. घोटाळेबाज तुम्ही आहात खऱ्या अर्थानं. सचिन वाजे प्रकरणाचं काय झालंय? कोणी त्याला सुपारी दिली होती? 100 कोटी रुपयाची मागणी कोणी केली होती? जो सचिन वाजे सेना भवनामध्ये उपनेता म्हणून बसत होता, जो पार्टीचा अधिकृत प्रवक्ता होता, त्यांनी त्या अंबानीच्या येथे ज्या जिलेटिनच्या ज्या कांड्या तिथं पेरल्या होत्या, जीवे मारायची धमकी किंवा त्याला घाबरवण्याचा जो प्रकार केला होता, त्याच्या मागं कोण होतं?
पत्रचाळ घोटाळ्यामधले मेन मास्टर माइंड कोण होते? खिचडी घोटाळ्यामध्ये ज्या तुमच्या कुटुंबाचे नाव आलेत हे कशाच्या आधारावर आलेले आहेत? म्हणून कॉन्ट्रॅक्टशिप करणे, फसवणूक करणे हे सर्व आरोप आपल्याला लागू होतात. मी तर सर्वांना सांगेल, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सुद्धा हा अधिकार आहे. जर श्रीकांत शिंदे फाउंडेशनमध्ये जर कोणताही घोटाळा झाला असेल, कृपया RTIच्या मार्फत ती माहिती मागवा. कोणी बोलतोय म्हणून कुणावर आरोप सिद्ध होतात असं कधी होत नाही. तर ती माहिती मागवा, ती जनतेसमोर जाऊ द्या. एक सामाजिक काम करणारी संस्था, अनेक ठिकाणी गरिबाला मदत करणारी संस्था, तुमच्याच तोंडातून वाक्य येतात की असं केलं, ह्या गरिबांना मदत करायचा प्रयत्न केला, त्यांना मदत करायचा प्रयत्न केला. ज्या मदतीचा जो काय ओघ या फाउंडेशनच्या माध्यमातून केला जातो त्यालाही यांचा आक्षेप असेल तर आम्हाला पैसा जर दुसऱ्या मार्गाने गैरमार्गाने जर कमवायचाच असता तर फाउंडेशन खोलण्याची गरज नाही. आम्ही तो पैसा लंडनला जमा केला असता. जे इतर करतात ना त्या पद्धतीने तो पैसा इतर मार्गाने लंडनला जाऊ शकला असता. परंतु ती नीतिमत्ता आमची नाही. त्या भानगडीत आम्हाला पडायचं नाही. जेवढी होईल तेवढी सेवा ही सर्वसामान्यांची करणं हाच त्याच्या मागचा उद्देश होता. म्हणून अशा आरोप करणाऱ्यांना जनतासुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि विश्वासपात्र एकही त्यांचं आत्तापर्यंतचं विधान हे विश्वासपात्र ठरलं नाही. म्हणून अशा या गोष्टीला आम्ही किंमत देत नाही. ईडी सीबीआयकडे वंचित बहुजनचे जे उमेदवार आहेत ते अफसर खान औरंगजेबाच्या कबरीवर गेले होते आणि नतमस्तक झाले, तिथे दर्शन घेतले त्यांनी आणि प्रचाराला सुरुवात केली आहे. कसं बघताय, पुन्हा औरंगजेब डोकं वर काढतोय इथे? ठीक आहे, औरंगजेबाची काही औलाद इथं संभाजीनगरमध्ये आहे, त्याला तर उखाडण्यासाठी आम्ही शिवसेना आणली होती ना. त्यासाठी तर आमचा हा अट्टहास होता ना. परंतु काही लोकांना आता खानबान नाही पाहिजे, त्यांना औरंगजेब पाहिजे. त्यांना त्यांच्या प्रेमात पडू द्या, आमचं काम करू. प्रकाश आंबेडकर सुद्धा गेले होते सर तिथे, पुन्हा घुमून. प्रकाश आंबेडकर गेले हा तो वेगळा भाग आहे. प्रकाश आंबेडकरांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा वेगळा भाग आहे. तो त्यांचा पक्ष, त्यांनी काय भूमिका घ्यावी. परंतु आम्ही ह्या भूमिकेला ठामपणे कधीही विरोध करणार आहोत की औरंगजेबांनी या मराठवाड्यातील जनतेचा छळ केलेला आहे. आणि म्हणून औरंगजेब हा आमच्यासाठी हा एकदम आमच्या अस्मितेचा विषय आहे. त्यांनी केलेले अत्याचार आम्ही आजही विसरू शकत नाही. हे आमच्या म्हणून औरंगजेबाला विरोध हा आमचा कायम राहिलेला आहे. आणि ती औलाद आम्हाला या संभाजीनगरमध्ये नको, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. निर्देश जो आता केला ना की औरंगजेबाला काही जण जवळ करतायत, खानबान नको आहे, ते कोणाकडे असं ते त्यांच्याकडेच आहे. ज्यांना खानबान नकोय ना, ज्यांना आता सर्वधर्म समभाव पाहिजे ना, जा तुम्ही पण औरंगजेबाच्या कबरीवर जा, तिथं नतमस्तक व्हा. ओके सर.